हे वालं नाही, हे वालं नाही, दिस वन. आजचा व्हिडिओ झिरोधा वर्सेस अपस्टॉक्स. ग्लोबली मार्केटमध्ये लागलेत, म्हणजे जगात प्रत्येक देशाचे लागलेत, बट इंडियाचे नाही, कारण इंडिया जगाविरुद्ध परफॉर्म करतंय. अशा केसमध्ये दर महिने रेकॉर्ड नंबर ऑफ इन्व्हेस्टर्स जोडले जात आहेत स्टॉक मार्केटची. स्टॉक मार्केटमध्ये घुसण्यासाठी इन्व्हेस्टरच्या डोक्यात पहिला विचार तर हाच येतो की सगळ्यात बेस्ट ट्रेडिंग अकाउंट किंवा डीमॅट अकाउंट कोणतं आहे. आणि बाय द वे, आमच्या एक्सपिरियन्स मध्ये आम्ही हे नोटीस केलंय की जास्तीत जास्त इन्व्हेस्टर्स झिरोधा आणि अपस्टॉक मध्येच कन्फ्युज होतात. नो डाऊट हे दोन्ही स्टेबल प्लॅटफॉर्म्स आहेत, पण ह्यांच्यात जेवढी सिमिलॅरिटीज आहेत तेवढेच डिफरन्सेस पण आहेत. आता तुम्हाला शॉकिंग वाटलं असेल, पण तुमच्या पर्पजसाठी ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म्स मध्ये काही फरकच नाही असं पण होऊ शकतं ना. तर आधी आपण हे बघूया की दोन्ही प्लॅटफॉर्म सिमिलर कसे आहेत. झिरोधा आणि अपस्टॉक्स हे दोन्ही डिस्काउंट ब्रोकर्स आहेत. डिस्काउंट ब्रोकर्स काय असतं? इंडियामध्ये दोन टाइपचे ब्रोकर्स असतात, डिस्काउंट आणि फुल सर्व्हिस. आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? पण ब्रॉडली हे DIY प्लॅटफॉर्म टाइप्सचे असतात आणि हे त्यांच्यासाठी बेस्ट आहे ज्यांना जास्त घोटाळ्यात नाही पडायचं असतं. म्हणजे सिंपल इंटरफेस हवाय आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटवर पूर्ण कंट्रोल हवाय. आणि याच कारणामुळे DIY प्लॅटफॉर्म्स म्हणजे झिरोधा आणि अपस्टॉक आताच्या काळामध्ये खूप चालतायत, कारण आजकालच्या लोकांना आपल्या पैशांवर पूर्णपैकी कंट्रोल हवाय. म्हणजे त्यांना बघायचंय की त्यांच्या पैशांबरोबर रिअल टाइम मध्ये काय चालू आहे. आता आपण बघूया की ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म्स मध्ये काय फरक आहे आणि ह्या दोन्ही प्लॅटफॉर्म्स पैकी सगळ्यात बेटर कोणता आहे. सगळ्यात आधी आपण बघूया कंपनीजचं अकाउंट ओपनिंग आणि मेंटेनन्स. आता तुम्ही यात बघू शकता की अपस्टॉक मध्ये अकाउंट ओपनिंग चार्जेस टेम्पररीली 0 आहेत. सध्या तरी 0 आहेत, पण त्यांनी 2020 पासून 0च ठेवले. इथे झिरोधा ओपनिंग चार्जेस वेव ऑफ करत नाहीत, ते चार्ज करतात 200+ GST. अकाउंट मेंटेनन्स चार्जेस मध्ये पण जास्त फरक नाहीये, बस एवढाच मायनर फरक आहे की अपस्टॉक मध्ये चार्जेस मंथली कापले जातात आणि झिरोधा मध्ये चार्जेस क्वार्टरली कापले जातात. इक्विटी डिलिव्हरीचा अर्थ असा आहे की तुम्ही जे शेअर विकत घेता ते तुमच्या अकाउंट मध्ये डिलिव्हर होतात. जेव्हा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता आणि सेम डे मध्ये तुम्ही तुमचा शेअर बाय आणि सेल नाही करू शकत, तर तुमचा ट्रेड तुमच्या अकाउंट मध्ये डिलिव्हर होऊन जातं. ह्याला आपण इक्विटी डिलिव्हरी म्हणतो. आता तुम्ही बघू शकता की ह्यात तुम्हाला अपस्टॉक्स मध्ये इक्विटी डिलिव्हरीचं 20+ GST लागतं. हे चार्जेस पर स्टॉक आहेत. तर जर तुम्ही दिवसातून 3 इक्विटी डिलिव्हरी करता तर तुमचे टोटल चार्जेस होतात 60+ GST. अपस्टॉक 2020 मध्ये याचे 0 चार्जेस करत होता, पण आता 2023च्या हिशोबाने त्याने चार्जेस लावणं सुरू केले. झिरोधा मध्ये तुम्हाला कोणत्याही टाइपचे डिलिव्हरी चार्ज नाही द्यावा लागणार. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता तर तुम्हाला झिरोधा थोडं स्वस्त पडतं. असं समजा की तुमचा इंट्राडे ट्रेड 50,000 रुपयाचा आहे, तर तुम्हाला झिरोधा मध्ये 15 रुपये चार्जेस लागणार. म्हणजे 50 × 0.03% आणि अपस्टॉक मध्ये 20 रुपये. आता डीपी चार्जेस समजण्याच्या आधी डिपॉझिटरीचा अर्थ समजून घेऊया. डिपॉझिटरीचा अर्थ म्हणजे तुमचे जिकडे सर्व शेअर्स डिपॉझिट होतात. जेव्हा तुम्ही शेअर्स बाय करता तेव्हा तुमचे सगळे शेअर्स डिपॉझिट होतात डीमॅट अकाउंट मध्ये, आणि ते सगळे डीमॅट अकाउंट सेबीचे 2 डिपॉझिटरीज CDSL आणि NDSL मध्ये जाऊन डिपॉझिट होतात. तर हे डिपॉझिटरीज टेक्निकली बँक लॉकर सारखे काम करतात. तर जर तुम्ही लॉकर यूज करताय तर तुम्हाला फीस पण भरावीच लागणार. तर हे डीपी चार्जेस या डिपॉझिटरीज म्हणजेच लॉकरची फीज आहेत. आता ह्या फीसचे 2 हिस्से असतात. एक हिस्सा असतो सेबीचा आणि एक हिस्सा असतो ब्रोकिंग कंपनीचा, म्हणजे झिरोधा किंवा अपस्टॉक. तुम्ही ते क्लिअरली बघू शकता की अपस्टॉकचे डीपी चार्जेस जास्त आहेत झिरोधा पेक्षा, आणि तुम्ही बघू शकता की अपस्टॉकची प्राइस 5 रुपयाने जास्त आहे झिरोधा पेक्षा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अपस्टॉकने 5 रुपये स्वतःचे चार्जेस लावलेत, कारण सेबीचे चार्जेस सगळ्या ब्रोकरसाठी फिक्स असतात. आणि ही पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की हे चार्जेस पर कंपनी पर डे असतात. म्हणजे जर तुम्ही कोणत्या कंपनीचे 2 वेळा शेअर्स विकले तर तुम्हाला 2दा डीपी चार्जेस लागणार. नेक्स्ट आहे पेमेंट गेटवे. आता पेमेंट गेटवे म्हणजे तुम्ही जे पैसे बँक अकाउंट मधून ट्रेडिंग अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतात त्याचे चार्जेस. झिरोधा मध्ये ऑब्व्हियसली चार्जेस जास्त आहेत, पण जर तुम्ही UPI यूज करत असाल तर तुमचे चार्जेस 0 होऊन जातात. जसं तुम्ही बघू शकता की अकाउंट चार्जेसच्या केस मध्ये अपस्टॉक थोडं महाग आहे, बट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता बघूया दोन्ही प्लॅटफॉर्मचे ट्रेडिंग चार्जेस. आता जेव्हा तुम्ही ट्रेड करता तेव्हा तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ चार्जेस लागतात. तुम्ही बघू शकता की दोघांच्या ट्रेडिंग चार्जेस मध्ये अजिबात फरक नाहीये. दोघांचे चार्जेस एकदमच सेम आहेत. पण ही गोष्ट झाली फॅक्च्युअल गोष्टींची. आपण काही बिहाइंड द सीन्स पण बघूया. सगळ्यात आधी आपण इंट्राडे ट्रेडिंग बघूया. इंट्राडे ट्रेडर्स साठी ऑटो स्क्वेअर ऑफ टाइम हा एक सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. एंड मध्ये तुमचे 1-2 मिनिट पण खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. झिरोधा मध्ये हा कट ऑफ टाइम इज 3:20 PM आणि अपस्टॉक मध्ये कट ऑफ टाइम इज 3:15 PM. तर इंट्राडे ट्रेडर्स साठी झिरोधा मध्ये क्लिअर एज आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ह्या प्लॅटफॉर्म्स मध्ये थोडे अजून डिफरन्सेस पण आहेत, ते पण आपण बघून घेऊया. जर तुम्ही NRI आहात, म्हणजे तुम्ही इंडियाच्या बाहेर राहताय आणि तुम्हाला इंडियामध्ये ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर झिरोधा तुम्हाला ही फॅसिलिटी देते. अपस्टॉक मध्ये NRI साठी अशी कोणतीही फॅसिलिटी नाहीये. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बॉन्ड्स म्हणजेच कॉर्पोरेट किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते पण तुम्ही फक्त झिरोधा मध्ये करू शकता. अपस्टॉक मध्ये अशी कोणतीही फॅसिलिटी नाहीये. आणि याच्या व्यतिरिक्त
आमचा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुमच्यासाठी वेगळा पण असू शकतो. हा, बट अपस्टॉकचा एक्सपिरियन्स थोडा बेटर आहे झिरोधापेक्षा. जी लोक एकच अकाउंट यूज करतात ते बोलू शकतात की आमचा एक्सपिरियन्स खराब होता. सो तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की आपण ह्या दोघांना कम्पेअर करतोय. सगळ्यात बेस्ट कोणाचाही नाहीये, पण आम्ही दोघांना कम्पेअर करून असं बोलतोय. कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला या दोन्ही प्लॅटफॉर्म्स मध्ये अजून कोणता फरक जाणवतोय.